स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा यूट्यूब चॅनल. तर आजपासून मी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगच्या इम्पॉर्टंट न्यूमरिकल जे की गेस न्यूमरिकल असणार आहेत, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल पासून स्टार्ट करणार आहेत. बाकीच्या सगळ्या जे टॉपिक्स आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला मी वन बाय वन व्हिडिओ थ्रू रिवाइज करून घेणार आहेत. तर लास्ट पर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर फर्स्टली आपण काय करू, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज अँड इंडेक्स प्रॉपर्टीज वन बाय वन आपण डिस्कस करू. ओके. तर तुम्ही वाईड रेशो, पोरोसिटी, स्पेस, डिग्री ऑफ सॅच्युरेशन अँड वॉटर कंटेंट या चारही गोष्टी तुम्हाला माहित असेल, तुम्ही जिओटेक मध्ये लर्न पण केला असेल. तर त्याला थोडंफार एक रिवाइज करून घेऊ. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, फर्स्ट थ्री फेज डायग्राम तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा तुम्हाला लर्न झालं पाहिजे थ्री फेज डायग्राम. ओके. चल. तर पार्शली सॅच्युरेटेड सॉइल म्हणजे काय, आपल्याकडे किती टाइप्स ऑफ सॉइल्स आहेत एकदा मला सांग. किती टाइप्स ऑफ सॉइल्स आहेत? जनरल सॉइल समजा थ्री फेज सिस्टीम मध्ये लर्न करायचं असेल तर तुम्हाला ह्या तीन सॉइल लर्न करायचे आहेत. फर्स्ट आपण काय करू, त्याचे कंपार्टमेंट्स करून घेऊ. सॉलिड्स, वॉटर अँड एअर. हे कोणत्या सॉइलचं थ्री फेज डायग्राम आहे? थ्री फेज सिस्टीम फॉर सॉइल. आता हा सॉइलचं नाव काय? पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल. पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल. ओके. पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल. तर पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल मध्ये तीन पार्ट्स दिसणार तुम्हाला, तीन कंपार्टमेंट्स. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट राहणार आहे? सॉलिड, वॉटर आणि एअर. समजा ह्या तिन्ही गोष्टी, तिन्ही इन्ग्रेडियंट समजा प्रेझेंट असतील तर त्या टाइप ऑफ सॉइलला आपण काय म्हणतो? पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल. लक्षात आलं? आता फॉर एक्झाम्पल आपल्याला ड्राय सॉइल सांगायचं असेल, ड्राय सॉइल मध्ये किती इन्ग्रेडियंट्स राहतात? ओन्ली दोनच इन्ग्रेडियंट्स राहतात त्याच्यामध्ये, सॉलिड्स अँड काय दिसणार तुम्हाला? फक्त एअर दिसणार. सॉलिड्स अँड एअर्स. लक्षात आलं? चलो. आता नेक्स्ट समजा तुम्हाला फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल सांगायचं असेल, फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल, फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये एअर अब्सेंट राहणार. बाकी काय इन्ग्रेडियंट्स राहतात तिथं याच्यामध्ये? इट इज सॉलिड्स अँड वॉटर. ओके. लक्षात आलं? तर ह्या तीन सॉइल्स आपण क्लासिफाय करतो बेस्ड ऑन फेस डायग्राम. आणि हे थ्री फेस सिस्टीम डायग्राम आहे. थ्री फेस मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? सॉलिड्स, वॉटर अँड एअर. टू फेस डायग्राम्स प्रेझेंट राहील. कशासाठी? फॉर ड्राय सॉइल अँड फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. ड्राय सॉइल मध्ये सॉलिड्स अँड एअर प्रेझेंट राहतात आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल मध्ये सॉलिड्स अँड वॉटर प्रेझेंट राहतात. हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचे पॅरामीटर्स आपण एकदा बघून घेऊ, जे की मी स्टार्टिंगला डिस्कस केलं. ओके. तर चला, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल आपण डिस्कशन करून घेऊ. ओके. एकदा मला ह्याला ड्रॅग करू द्या एका साईडला. चल. तर याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं वॉइड रेशो. वॉइड रेशो. आता वॉइड रेशो आपण डिनोटेड बाय कशाने करतो? ई. सगळ्याला माहित असेल वॉइड रेशो. रेशो कशाचा राहतो? व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ओके. आता व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स म्हणजे कोणते रे? हा झाला तुमचा व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. ठीक आहे. हा व्हॉल्यूम काय झाला तुमचा? व्हॉल्यूम ऑफ वॉइड, ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर राहील आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर राहणार आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर राहणार आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल, त्याला आपण कशाने डिनोट करतो? व्ही न डिनोट करतो. आणि हा तुमचा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स राहणार आहे. ओके. तर बघा इथं काय, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू दी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. ओके.
आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आणि हे कशासाठी युजफुल आहे, कारण की आपल्याला याच्यामधून तीन तीन पेक्षा जास्त इम्पॉर्टंट पॅरामीटर्स स्टडी करायला भेटतात आणि ते आहे तुमचे कॉम्प्रेसॅबिलिटी, कॉम्प्रेसॅबिलिटी ऑफ सॉइल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परमियाबिलिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शिअर स्ट्रेंथ. या सगळ्या पॅरामीटर्सचं स्टडी करण्यासाठी किंवा अनालिसिस करण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर कोणता लागतो, दॅट इज व्हॉइड रेशो. आता इथं कॉम्प्रेसॅबिलिटी म्हणजे काय रे, डिक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ सॉइल. कॉम्प्रेसॅबिलिटी इज नथिंग बट डिक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परमियाबिलिटी. म्हणजे काय, इट इज द ॲबिलिटी ऑफ वॉटर टू फ्लो थ्रू दी इंटरकनेक्टिंग व्हॉइड्स विच आर प्रेझेंट इन दी सॉइल. ॲबिलिटी ऑफ वॉटर टू फ्लो थ्रू इट्स इंटरकनेक्टिंग व्हॉइड्स, कारण की व्हॉइड्स राहतात त्याच्यामध्ये प्रेझेंट. ठीक आहे, इंटरकनेक्टिंग व्हॉइड्स विच आर प्रेझेंट इन दी सॉइल. आणि शिअर स्ट्रेंथ म्हणजे काय, इट इज द मॅक्सिमम रेजिस्टन्स टुवर्ड्स शिअर स्ट्रेस. मॅक्सिमम रेजिस्टन्स टुवर्ड्स शिअर स्ट्रेस. आणि हे स्ट्रेंथ कसं अचीव करू शकतो, आफ्टर गेटिंग प्रॉपर इंटरलॉकिंग, आफ्टर गेटिंग प्रॉपर इंटरलॉकिंग बिटवीन सॉइल पार्टिकल्स. ठीक आहे, कॉम्पॅक्शन सगळ्यात जास्त समजा आपण अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये काय डिक्रीज होतात, व्हॉल्यूम म्हणजे वाईड्स डिक्रीज होतात. वाईड्स डिक्रीज झाले तर आपल्याला मॅक्सिमम डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करता येतो. आणि जिथं मॅक्सिमम डेन्सिटी आहे तिथंच आपल्याला काय भेटणार आहे, मॅक्सिमम शिअर स्ट्रेंथ भेटणार आहे. ठीक आहे, या तीन पॅरामीटर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे की आपल्याला त्याच्यासाठी ह्या स्टडीसाठी आपल्याला कोणतं पॅरामीटरचं गरज लागणार आहे किंवा लर्न करायचं आहे, स्टडी करायचं आहे, दॅट इज व्हॉइड रेशो. आणि रेशो काय, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू दी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाचं सेकंड पॅरामीटर, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण पोरॉसिटी लर्न करतो. आता पोरॉसिटी कशा डिनोट करतो, एन ने डिनोट करतो. ठीक आहे, पोरॉसिटी एन ने डिनोट करतो. आणि ते पोरॉसिटीचा रेशो काय राहते, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आता पोरॉसिटी म्हणजे काय, पोरॉसिटी म्हणजे काय माहित असेल तुम्हाला सगळ्यांना, पोरॉसिटी. ठीक आहे, तर पोरॉसिटी मध्ये आपण काय मेजर करतो, होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. ठीक आहे, होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल विच होल्ड्स व्हॉट, काय होल्ड करते, वॉटर. पोर्स, पोर्स मध्ये काय जातात, एक तर वॉटर किंवा एअर जातात. त्याची कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. बट मॅक्सिमम केस मध्ये आपण काय करतो, होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल टुवर्ड्स वॉटर. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर आहे, एअर आहे, ते कशावरून ठरते, तुमच्या पोरॉसिटीच्या व्हॅल्यू किंवा पोरॉसिटीच्या रेशो वरून ठरते. दॅट इज व्ही 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 अपॉन व्ही एस, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ठीक आहे, तर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉलिड्स ऑर फ्लुइड्स इज नथिंग बट युअर पोरॉसिटी. लक्षात आलं, इम्पॉर्टन्स समजलं, सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर आहे. ठीक आहे, तर पोर्स मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर आहे, किती अमाऊंट ऑफ एअर आहे, ते डिफाईन करण्यासाठी तुम्हाला पोरॉसिटीची गरज लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, दॅट इज वॉटर कॉन्टेंट. ठीक आहे, आता तुमच्या सॉइल मध्ये वॉटर किती प्रेझेंट आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला वॉटर कंटेंटचं स्टडी करावं लागते. आणि वॉटर कंटेंट आपण रेशोने डिफाईन करतो त्याला, दॅट इज मास ऑफ. ठीक आहे, मास ऑफ वॉटर किंवा वेट करा, वेट ऑफ वॉटर टू दी वेट ऑफ सॉलिड्स इंटू 100, कारण की हे पर्सेंटेज मध्ये राहतं. ठीक आहे, तर हे पण व्हॅल्यू तुमचं पर्सेंटेज मध्ये आपण मेजर करतो. ठीक आहे, हा वाला पण व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये मेजर करतो. एकदा मी लिहून ठेवतो. फक्त हा डायमेन्शनलेस पॅरामीटर आहे आणि ह्याचं पण युनिट काय रे, पर्सेंटेजच आहे. ह्याचं पण युनिट काय, पर्सेंटेज आहे. बट इथं एक अजून एक मी पॉइंट सांगायचं होतं मला, द रिलेशन बिटवीन पोरॉसिटी अँड व्हॉइड रेशो. तर E इक्वल्स टू एन डिवायडेड बाय 1 मायनस एन आणि एन इक्वल्स टू ई डिवायडेड बाय 1 प्लस ई. म्हणजे ई माहित झालं तर आपण पोरॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा पोरॉसिटी माहित असेल तर ई कॅल्क्युलेट करू शकतो. तर ह्या रिलेशन वरून आपल्याला इझिली व्हॅल्यूज भेटणार आहेत. लक्षात आलं, इझिली व्हॅल्यूज भेटणार आहे. तर हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि वॉटर कंटेंटचा अर्थ काय, वॉटर कंटेंट इज नथिंग बट द वेट ऑफ वॉटर टू दी वेट ऑफ सॉलिड इंटू 100.
तुम्हाला काय देणार आहे, दॅट इज वॉटर कॉन्टेंट. किती अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट आहे तुमच्या सॉइल मध्ये ते पर्सेंटेजच्या बेसिसवर आपण सांगू शकतो. ओके, चलो. तर हे 3 पॅरामीटर समजलेत का तुम्हाला, फिजिकल पॅरामीटर. तर ह्याच्यावरच एक क्वेश्चन तुम्हाला फ्रेम होतो, कशामध्ये, MSBT च्या पेपर मध्ये. ओके, आणि तुम्हाला समजा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पुढे जाऊन द्यायचंच आहे तुम्हाला, जेईची एक्झाम्स, तर त्याच्यामध्ये फेवरेट क्वेश्चन कशामधून येतो, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल मधून कंपल्सरी एक क्वेश्चन तुम्हाला दिसणार, प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन दिसणार आहे. तर त्याच्यासाठी हे दोन्ही इम्पॉर्टंट ठरेल तुमच्या MSBT पॉइंट ऑफ व्ह्यू आणि जेई पॉइंट ऑफ व्ह्यू, ज्युनियर इंजिनियर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, चलो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट लास्ट जे की प्रॉब्लेम बेस्ड डेफिनेशन, इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला लिहून द्यायलो, दॅट इज डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ओके, आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज डिनोटेड बाय SR. आता SR काय आहे, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू दी व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इंटू 100. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू दी व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इंटू 100 म्हणजे अमाऊंट ऑफ वॉटर किती प्रेझेंट आहे, अमाऊंट ऑफ सॅच्युरेशन किती आहे तुमच्या सॉइल मध्ये, ते सांगण्यासाठी तुम्हाला डिग्री ऑफ सॅच्युरेशनची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. आणि ते आपण काय करतो, रेशोच्या फॉर्म मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो किंवा आपण लिहून घेतो मॅथमॅटिकली, VW डिवायडेड बाय VV इंटू 100. ओके, तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ठीक आहे. ओके, तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय, तुमचा अमाउंट ऑफ सॅच्युरेशन इन द पर्टिक्युलर सॉइल, जे की काय मॅक्स मोस्ट प्रोबॅबली काय राहणार त्याच्यामध्ये, वॉटर प्रेझेंट राहणार. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये समजा SR ची किंमत 0 असेल तर कोणता सॉइल डिफाईन करतो आपण, ड्राय सॉइल, बरोबर का. SR ची किंमत समजा 100% असेल तर त्याला आपण फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल म्हणतो. ठीक आहे, फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल म्हणतो. आणि SR हे समजा लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0 लेस दॅन ऑर इक्वल्स टू SR लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100% असेल तर याला आपण पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल म्हणतो. लक्षात आलं. ठीक आहे, तर 3 सॉइल आपण इझिली क्लासिफाय करू शकतो, डिपेंडिंग अपॉन विच पॅरामीटर, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. भरपूर काय आपण डिफाईन करतो, अजून काही सॉइल आहेत, बट तुम्हाला जेवढं तुमच्या सिलेबसला इम्पॉर्टंट आहे त्याच बेसिसवर आपण काय करायलो, या टर्म्स, फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कशन करत आहेत. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत, काय डाऊट. ओके, चलो. आता एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूत आपण याच्यावर. एक्झाम मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे, विंटर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन म्हणजे प्रॉब्लेम आहे. ओके, चलो रीड करा क्वेश्चन. अ सॉइल सॅम्पल ऑफ व्हॉल्यूम 160 cc, cc चा अर्थ काय, सेंटीमीटर क्यूब, वेज हाऊ मच, दॅट इज 304 म्हणजे 304 ग्राम्स, वेन पार्शली सॅच्युरेटेड. ठीक आहे, म्हणजे पार्शली सॅच्युरेटेड सॉइलचं वेट किती आहे, पार्शली सॅच्युरेटेड सॉइलचं वेट आहे 304 ग्राम्स. त्याच्यानंतर इट वेस किती, 269.8 ग्राम्स वेन फुल्ली ड्राय. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे ऍक्च्युली प्रॅक्टिकल बेस्ड आहे, कारण की ओव्हन ड्राईंग मेथड मध्ये आपण ओव्हन ड्राईंग मध्ये ठेवलेलं आहे सॉइल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ओव्हन ड्राईंग कशासाठी यूज करतो, इन्स्ट्रुमेंट फॉर फाइंडिंग आउट वॉटर कॉन्टेंट, बरोबर का, फॉर फाइंडिंग आउट वॉटर कॉन्टेंट. आता वॉटर कॉन्टेंट वरून सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली भेटणार. एकदा तुम्हाला वॉटर कॉन्टेंट माहित झाला तर इझिली तुम्ही बाकीच्या पॅरामीटर जे डिस्कशन केलेले आहेत फिजिकल प्रॉपर्टीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली फाइंड करता येणार आहे. ठीक आहे, तर ओव्हन ड्राईंग मेथड मध्ये आपण काय करतो, एक पर्टिक्युलर सॉइल सॅम्पल घेतो, ओव्हन ड्राईंग मध्ये ठेवतो फॉर 24 आवर्स. ऍट टेम्परेचर किती राहते ओव्हन ड्राईंगचं, 105 ते 110 डिग्री सेंटीग्रेड राहतो. ओके, तर 24 आफ्टर 24 आवर ते वेट मेजर करतो. ठीक आहे, वेट बिफोर सॉइल पण मेजर करतो आणि वेट आफ्टर किपिंग सॉइल फॉर 24 आवर्स इन ओव्हन ड्राईंग ते पण आपण कॅल्क्युलेट करतो. मग दोन वेट्स आपल्याला भेटतात, म्हणजे W2 मायनस W1 केलं डिवायडेड बाय V केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे तिथं. ठीक आहे, तुम्हाला काय भेटणार आहे, दॅट इज डेन्सिटी भेटणार आहे, ड्राय डेन्सिटी किंवा सॅच्युरेटेड डेन्सिटी आपण त्याच्यामधून कॅल्क्युलेट करू शकतो इझिली.
ओके, तर दोन डेन्सिटीज, जेवढं डेन्सिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, रेशो इम्पॉर्टंट आहे, रेशोचे व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत आणि कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. काय कॅल्क्युलेट करायलो त्याच्यावर आपण इझिली बाकीच्या पॅरामीटर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, चलो चला, ठीक आहे. तर इट वेव्स 269.8 grams when fully dried. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेला आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल इज 2.64. डिटरमाइन पोरोसिटी, वॉइड रेशो. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वॉटर क्वांटिटी आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ओके, चलो आता आपण वन बाय वन ह्या पॅरामीटर सगळ्या कॅल्क्युलेट करून घेऊ. तर इथं काय करतो मी सोल्युशन मध्ये, वेट ऑफ partially saturated soil ला आपण डब्ल्यू न डिनोट करू. ठीक आहे, कॅपिटल डब्ल्यू न डिनोट करू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेट ऑफ ड्राय सॉइल. वेट ऑफ ड्राय सॉइल दॅट इज कशाने डिनोट करू आपण याला, डब्ल्यू डी ना. ओके, तर याची अमाऊंट किती आहे, 269.8 ग्राम्स आणि इथं पार्शली सॅच्युरेटेडचा वेट आहे 304 ग्राम्स. ओके, 304 ग्राम्स. तर तुम्ही वेट ऑफ वॉटर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. वेट ऑफ वॉटर, एक काम करा, कारण की आपल्याकडे रेशो काय सॉलिडच्या फॉर्म मध्ये, एसच्या फॉर्म मध्ये, त्याच्यामुळे तिथं डब्ल्यू डी यूज करू नका, डब्ल्यू एस यूज करा, कारण की तुम्हाला रेशो त्याच फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. तर वेट ऑफ वॉटर will be calculated as W, that is WW equals to W minus WS. W minus WS. तर हे किती येईल, 304 मायनस 269.8 इक्वल्स टू, कॅल्क्युलेट करा हे व्हॅल्यू किती येणार बघा. तर हे व्हॅल्यू येतो मित्रांनो 34.2 ग्राम्स. ठीक आहे, 34.2 ग्राम्स एवढं व्हॅल्यू यायले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे झालं तुमचं डब्ल्यू डब्ल्यू. आता तुम्ही इझिली काय कॅल्क्युलेट करू शकता रे, वॉटर कॉन्टेंट काढू शकता. फर्स्ट पॅरामीटर आपल्याकडे येईल वॉटर कॉन्टेंट, त्याला मी कशाने डिनोट केलं, डब्ल्यू न. डब्ल्यू डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू एस इंटू 100 केलं तर तुम्हाला वॉटर कॉन्टेंट भेटणार. डब्ल्यू डब्ल्यू ची किंमत 34.2 डिवायडेड बाय डब्ल्यू एस ची किंमत किती आहे, 269.8. ओके, 269.8. ठीक आहे, तर 269.8 इंटू 100, तर ह्याची किंमत किती येतो एकदा चेक करून घ्या. 34.2 डिवायडेड बाय 269.8 इंटू 100, तर याची किंमत आहे मित्रांनो 12.67%. ओके, हे झालं फर्स्ट पॅरामीटर आपण कॅल्क्युलेट केलं. आता नेक्स्ट आपण पॅरामीटर कॅल्क्युलेट करू, सेकंड पॅरामीटर. आणि ते पॅरामीटर आपण इझिली कोणतं कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज वॉइड रेशो. किंवा एक काम करू आपण पहिले ड्राय डेन्सिटी काढून घेऊ, कारण की एक अजून एक रिलेशन माहिती आहे आपल्याकडं, ड्राय डेन्सिटी दॅट इज रो डी इक्वल्स टू जी या रो डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + E. हा रिलेशन आहे बघा, रो डी इक्वल्स टू जी गामा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + E. हा वाला रिलेशन आहे फॉर ड्राय सॉइल, ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. तर आपल्याला ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करता येतो. कसं फाइंड आउट करता येतो, इट इज ड्राय सॉइलचं वेट डब्ल्यू एस डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू, ठीक आहे, टोटल व्हॉल्यूम एवढं तुम्ही करू शकता. ठीक आहे, काय करायचं, ड्राय डेन्सिटी कसं फाइंड आउट करणार, दॅट इज डब्ल्यू एस डिवायडेड बाय व्ही, म्हणजे वेट ऑफ ड्राय सॉइल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल, जे की तुम्हाला दिलेलं आहे 160. तर डब्ल्यू एस ची किंमत आहे 269.8 डिवायडेड बाय
160, तर ह्याची किंमत किती येईल मित्रांनो? 269.8 डिवायडेड बाय 160, तर ह्याची किंमत आहे 1.69 ग्राम पर सीसी. ह्याचा युनिट काय राहतो रोडीचा, दॅट इज ड्राय डेन्सिटी. ओके, तर ह्याची किंमत आहे 1.69 ग्राम पर सीसी. तर रोजचं जे युनिट आहे ग्राम पर सीसी राहतं. आता एकदा आपल्याला रो माहित झाला तर जी ची किंमत 2 पॉइंट किती येते 64 गिवन आहे क्वेश्चन मध्ये. ओके, आणि रो डब्ल्यू ची किंमत माहित असायला पाहिजे तुम्हाला. समजा नाही दिला तर आपण किती कन्सिडर करतो 1 ग्राम पर सीसी. लक्षात आलं 1 ग्राम पर सीसी. देअरफॉर सेकंड पॅरामीटर वाइड रेशो, ठीक आहे, सेकंड पॅरामीटर दॅट इज वाइड रेशो रो डी इक्वल्स टू जी रो डब्ल्यू डिवाइडेड बाय 1 प्लस ई, और 1 प्लस ई इक्वल्स टू जी रो डब्ल्यू डिवाइडेड बाय रो डी, और ह्यालाच मी काय लिहू शकतो ई इक्वल्स टू जी रो डब्ल्यू डिवाइडेड बाय रो डी मायनस. ओके, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2.64 इंटू 1 डिवायडेड बाय 1.69 मायनस 1, 1.69 मायनस 1, तर ह्याची किंमत किती येते एकदा चेक करू. तो 2.64 डिवायडेड बाय 1.69 मायनस 1, तर ह्याची किंमत आहे मित्रांनो ई ची किंमत ई इक्वल्स टू 0.56, 0.56. ठीक आहे, तर हा झाला तुमचा वॉइड रेशो. तर वॉटर कॉन्टेंट एक काढलं आणि वॉइड रेशो एक काढलं. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड व्हॅल्यू पोरॉसिटी कॅल्क्युलेट करता येतो. आता सांगितलं होता मी रिलेशन. ठीक आहे, तर पोरॉसिटी आणि वॉइड रेशो मध्ये रिलेशन काय, एन इक्वल्स टू ई डिवायडेड बाय 1 प्लस ई. तर हीची किंमत 0.56 डिवायडेड बाय 1 प्लस 0.56, तर याची किंमत बघा 0.56 डिवायडेड बाय 1 प्लस 0.56 केलं तर ह्याची किंमत आहे 0.36. यांची किंमत किती आहे 0.36, आणि ह्या व्हॅल्यूला तुम्ही इंटू 100 केलं तरी काय येते पर्सेंटेज मध्ये निघणार. तर हे 0.36 व्हॅल्यू येणार. लक्षात आलं 0.36. ओके, चेक करून घ्या एकदा. ठीक आहे, तर ह्याला आपण काय करू मित्रांनो पर्सेंटेज मध्ये करून घेऊ, कारण की तुम्हाला एमएसबीटी मध्ये पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं राहतो. ठीक आहे, तर हे किती आलं ऍज पर आपण रेशोचं जे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं तर 0.3589 आलं. तर हे पर्सेंटेज मध्ये किती येईल, n इक्वल्स टू 0.3589 इंटू 100 केला तर यांची किंमत येतो 35.89%. लक्षात आलं 35.89%. आता लास्ट आपल्याकडं व्हॅल्यू दॅट इज फोर्थ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशन, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ओके, तर आपल्याकडे एक रिलेशन आहे डब्ल्यू ची इक्वल्स टू एस आर ई, हे रिलेशन आहे. ओके, तर हा माहित असेल तुम्हाला एक लेक्चर मध्ये किंवा तुमच्या कॉलेजमध्ये ट्युशन मध्ये शिकला असेल. आणि हे आपल्या रिलेशन सगळ्यात इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण की याच्यामध्ये 3 पॅरामीटर नोन राहतात आणि दुसरं अननोन व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता येतो युझिंग दिस रिलेशन. ओके, तर बघा आता व्हॅल्यूज काय, डब्ल्यू ची किंमत आहे 0.1267. व्हॅल्यू पॉइंट मध्ये घ्या, पर्सेंटेज मध्ये घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जी ची किंमत किती आहे रे, जी ची किंमत 2.64. एस आर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ई ची किंमत आपण कॅल्क्युलेट केलं 0.56. तर एस आर ची किंमत बघा हे व्हॅल्यू येईल 0.1267 इंटू 2.64 डिवायडेड बाय 0.56. ची किंमत कॅल्क्युलेट करा 0.1267 इंटू 2.64 डिवायडेड बाय 0.56. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 0.5973, आणि ह्या व्हॅल्यूला समजा इंटू 100 केलं तर तुमच्याकडे पोरोसिटीची किंमत किती येईल, दॅट इज 59.73%.
म्हणजे इट इज इन बिटवीन 0 to 100 च्या रेंज मध्ये आहे. तर ह्या सॉइलला आपण काय म्हणतो, जनरल सॉइलला इज पार्शली सॅच्युरेटेड सॉइल. तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन वर आपण क्लासिफाय करू शकतो. लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम्स मध्ये विचारतात आणि 6 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये कंपल्सरी एक ओपन ड्रॉइंग मेथड वर क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार या एक्झाम मध्ये, या अपकमिंग MSBTच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. हा क्वेश्चन समर 2025 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. समर 2025 मध्ये एकदम सोपा. ठीक आहे, तर हे 4 मार्क्स साठी विचारलेला आहे क्वेश्चन. बघा, 2 क्वेश्चन आलते जे की फिजिकल प्रॉपर्टीज वर बेस्ड क्वेश्चन होते समर 2025 मध्ये. एक क्वेश्चन होता तुमचा आय थिंक 4थ्या बीट मध्ये आणि एक वाला होतं 5व्या बीट मध्ये. 5व्या मध्ये तर 6 मार्काचं राहतं आणि 4थ्या मध्ये 4 मार्काचं. म्हणजे एकाच टॉपिक वर तुम्हाला 10 मार्काचं क्वेश्चन आलेला आहे. दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल वर. ओके, चल. तर काय काय दिले, वाईड रेशो फाइंड आउट करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट आहे पोरॉसिटी दिलेला आहे 40%. त्याला आपण 40 डिवायडेड बाय 100 केलं तर पॉइंट मध्ये 0.4 लिहू शकतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलंय 2.7. त्याच्यानंतर रो डब्ल्यू दिलेला आहे डिस्टिल वॉटरचा, दॅट इज 1 ग्राम पर सीसी. लक्षात आलं? चला, आता एक पॅरामीटर तर इझिली कॅल्क्युलेट करता येतो. ई इक्वल्स टू रिलेशन काय, एन डिवायडेड बाय 1 मायनस एन. एन डिवायडेड बाय 1 मायनस एन. 0.4 डिवायडेड बाय 1 मायनस 0.4, याची किंमत 0.4 डिवायडेड बाय 0.6 येतो. तर हे जवळपास किती येणार हे व्हॅल्यू, 0.67. चेक करून घ्या एकदा, व्हॅल्यू बरोबर आहे का? कारण की हे 2 जार, हे 3 जार. ओके, तर हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येणार, 0.67. चेक करून घ्यायचा कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता आपण डिग्री ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या माहित पाहिजे. जी चं माहित पाहिजे, रो डब्ल्यू चं माहित पाहिजे, डिवायडेड बाय 1 प्लस ई चं माहित पाहिजे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज माहित आहेत. तर जी ची किंमत किती आहे, 2.7 इंटू 1 डिवायडेड बाय 1 प्लस आत्ताच काढलं हे 0.67, दॅट इज वाईड रेशो. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, ह्याची किंमत आहे जवळपास 1.62616 ग्राम पर सीसी. याला राऊंड ऑफ केलं तर 60 केलं तरी जमते, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत काय डाऊट, एकदम सोपा बेसिक प्रॉब्लेम आहे. 4 मार्कासाठी विचारलं, ह्याला 2 मार्क, या पॅरामीटर कॅल्क्युलेशनला आणि ह्या ड्राय डेन्सिटी साठी 2 मार्क. तर 4 मार्काचा असं सोपा क्वेश्चन विचारलं होतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा सगळ्यात महत्वाचा हा वाला क्वेश्चन 2025 मध्ये विचारलाय समर मध्ये. द डेन्सिटी ऑफ सॉइल इज 2000. डेन्सिटी ऑफ सॉइल दिलंय 2000 kg पर मीटर क्यूब. म्हणजे मी 2 ग्राम पर सेंटीमीटर, 2 ग्राम पर सीसी लिहू शकतो याला. 2 ग्राम पर सीसी लिहू शकतो, कारण की 1 ग्राम kg पर मीटर क्यूब इक्वल्स टू 10 to the power 3 ग्राम पर सेंटीमीटर राहतो. आणि आपल्याला ग्राम पर सेंटीमीटर मध्ये पाहिजे, म्हणजे काय करावं लागेल, त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय बाय 1/3 किंवा 10 to the power -3 न मल्टिप्लाय करावं लागेल. कोणत्या व्हॅल्यूला, केजी पर मीटर क्यूबच्या व्हॅल्यूला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय दिले, वॉटर कॉन्टेंट दिले. म्हणजे डब्ल्यू ची किंमत दिली 0.2%, कारण की 20% दिलाय. तर याला 0.2 च्या फॉर्मॅट मध्ये पण लिहू शकतो आपण. ओके, डिवायडेड बाय 100 करून. त्याच्यानंतर ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, ओडी ची किंमत. नेक्स्ट आहे वाईड रेशो, नेक्स्ट आहे पोरॉसिटी आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे एसआर ची किंमत फाइंड आउट करायची आहे. ओके, तर इथं तुम्हाला
डेन्सिटी डेन्सिटी माहित करून घ्यायचं आहे. कशाची डेन्सिटी? ड्राय डेन्सिटी. ओके, चलो. तर ह्याला आपण सॉल्व्ह करू. आपल्याकडे एक रिलेशन आहे मित्रांनो, रो डी इक्वल्स टू रो ऑफ सॉइल डिवायडेड बाय, ठीक आहे, रो ऑफ सॉइल डिवायडेड बाय 1 + W. हे आहे का? एकदा चेक करा रिलेशन. ठीक आहे, तर हा रिलेशन आहे आपल्याकडे, रोडी इक्वल्स टू रो ऑफ सॉइल डिवायडेड बाय 1 + W. ठीक आहे, तर रो ऑफ सॉइल किती आहे आपल्याकडे? व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय 1 + W ची किंमत 0.2 च्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. तर हे व्हॅल्यू बघा, 2 डिवायडेड बाय 1.2 केलं तर हे 1.666 आहे, तर 67 करतो ग्राम पर सीसी. लक्षात आलं? इझिली आपण रोडीची किंमत कॅल्क्युलेट केलेली आहे. आता एकदा रोडी आलं तर आपल्याकडे रोडीचं एक रिलेशन आहे विथ जी अँड ई. जी रो डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + E, म्हणजे ई 1 + E इक्वल्स टू रो डी, दॅट इज जी रो डब्ल्यू डिवायडेड बाय रो डी, अँड ई इक्वल्स टू जी रो डब्ल्यू डिवायडेड बाय रो डी -1 करू शकतो. आता इथं रो डब्ल्यू नाही दिला तर 1 ग्राम पर सीसी करतो ऍज्युम. ठीक आहे, ऍज्युमिंग रो डब्ल्यू 1 ग्राम पर सीसी नाही दिलं तर जी ची किंमत आहे मित्रांनो, दॅट इज ग्रॅव्हिटी दिली का? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेलं नाही. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नाही दिला तर हा व्हॅल्यू यूज करता येईल का? ह्याच्याने येईल ई ची किंमत. बघा एकदा चेक करा, दुसरं काही रिलेशन आहे का? इथं समजा फॉर एक्झाम्पल जी ची किंमत दिलं नाही तर त्याला ऍज्युम करू शकता तुम्ही 2.65. ठीक आहे, जनरल व्हॅल्यू आपण जी ची किंमत किती करतो? 2.6.2, 2.65, 2.7, 2.65 तुम्ही ऍज्युम करून घ्यायचं नाही दिलं तर. ओके, तर इथं 2.65 इंटू 1 / रोडी. आता रोडी कॅल्क्युलेट केलं आपण 1.67 -1. चला कॅल्क्युलेट करा ही व्हॅल्यू. 2.65 डिवायडेड बाय 1.67 -1 केलं तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 0.59. ओके, ई ची किंमत 0.59. नेक्स्ट, एकदा आपण ई कॅल्क्युलेट केलं तर हे व्हॅल्यू म्हणजे पोरॉसिटीची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करता येईल. दॅट इज पोरॉसिटी. तर हिला काय करा तुम्ही, वॉइड रेशो. ठीक आहे, चालते. तर पोरॉसिटी एन इक्वल्स टू ई डिवायडेड बाय 1 + E इंटू 100 करा, कारण हे पर्सेंटेज मध्ये राहते. तर ई ची किंमत किती आली आपल्याकडे? 0.59 डिवायडेड बाय 1 + 0.59 इंटू 100 केलं तर याची किंमत 37.10 किंवा 11% एवढं तुमचं पोरॉसिटी आहे, अकॉर्डिंग टू विच व्हॅल्यू? दॅट इज वॉइड रेशो व्हॅल्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट, लास्टली आपण रिलेशनशिप यूज करतो डब्ल्यू जी इक्वल्स टू SRE. तर इथं SR कॅल्क्युलेट करायचं म्हणजे WG डिवायडेड बाय ई करावं लागेल. डब्ल्यू ची किंमत आहे आपल्याकडे 20 दिलंय, 0.2 इंटू जी ची किंमत 2.65 अज्युम केलं आणि ई ची किंमत किती काढली? 0.59. चला कॅल्क्युलेट करा, 0.2 इंटू 2.65 डिवायडेड बाय 0.59. तर हे व्हॅल्यू 0.8983 म्हणजेच 89.83% एवढं तुमचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे. ठीक आहे, लक्षात आलं? तर हे 6 मार्काचं क्वेश्चन आहे, 2025 समरच्या पेपर मध्ये आलं होतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन इम्पॉर्टंट एवढेच आहेत आपल्याकडे रिलेटेड टू फिजिकल प्रॉपर्टीज. अजून काही क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे, रिलेटेड टू जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. तर हे पॅरामीटर आले तर यावेळेस अकॉर्डिंग टू माय गेस 10 मार्क पक्के येणार. कशा, कोणत्या टॉपिक वरून? ह्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 4 मार्काचे क्वेश्चन इझी वाला येईल,
जे की ड्राय डेन्सिटीवर डिपेंड राहील. ओके, ते पण प्रॅक्टिकल वरच डिपेंड राहणार. दॅट इज तुम्ही शिकला असेल कोड कटर मेथड, तर त्याच्यावरच हा प्रॉब्लेम बेस्ड होता गेल्या प्रिव्हियस वाला जे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला होता ना त्या बेस्डवर. आणि एक ओव्हन ड्राईंगवर कंपल्सरी 6 मार्काचं क्वेश्चन दिसणार. त्याच्यावरून आपण 4 पॅरामीटर्स काढतो मित्रांनो. एक आहे व्हॉइड रेशो, पोरॉसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन अँड वॉटर क्वांटिटी. या सगळ्या गोष्टी एकाच क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारणार 6 मार्कासाठी. तर तुम्ही सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये गिव्हन डेटा आणि सोल्युशन हे ह्या व्हॅल्यूज लिहून तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आणि फॉर्म्युलेज एकदा रिवाइज करून घ्या, फॉर्म्युला बेस्ड आहेत, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखे आहेत. ठीक आहे, तर अशाच काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी पीवायक्यू मधून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर इन टच मध्ये राहा, अभ्यास करा. आता जवळ आलेले आहेत, आय थिंक 20 to 25 days तुमच्या हातामध्ये आहेत. टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करा. मी हजारदा सांगतोय, टाइम मॅनेजमेंट एकदा व्यवस्थित तुम्ही केलं तर सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास ऑन टाइम तुमचा कम्प्लीट राहतो आणि तुम्हाला परीक्षामध्ये टेन्शन येणार नाही. ठीक आहे, चलो आपण इथं वाइंड अप करू त्या लेक्चर. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट, नवीन एक क्वेश्चन घेऊन, ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टीच्या रिलेटेड राहणार आहे, पण दुसऱ्या पॅरामीटर्स आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू. आत्ताच इंट्रोड्यूस करतो. कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी आणि कोएफिशियंट ऑफ कर्वेचर ह्या प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत, या टॉपिक वरच्या प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. ठीक आहे, आय थिंक हा लेक्चर 35च्या वर झालाय, 36 मिनिटचं झालेलं आहे. तर नेक्स्ट पार्ट आपण घेऊन येऊ रिलेटेड टू फिजिकल प्रॉपर्टीज. तोपर्यंत थँक्यू, अभ्यास करा व्यवस्थित.